सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस फायनली आजपासून तुमची बी फार्मसी आणि फार्म डी ची कॅपराउंड 2 ची ऑप्शन फॉर्म फिलिंग ही सुरू झाली आहे. आता ही कॅपराउंड 2 ची ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये नक्की काय वेगळं असणार आहे, तुम्हाला कॅपराउंड 2 चा ऑप्शन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, तर हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो त्यामुळे ह्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ऑल्सो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक इंस्टाग्रामची आयडी प्रोव्हाइड केली आहे, त्या इंस्टाग्रामच्या आयडीला नक्की फॉलो करा. सगळ्यात पहिले एक तुम्ही लक्षात घ्या की कॅपराउंड 2 च्या ऑप्शन फॉर्म फिलिंगचे डेट्स काय आहेत. तर तुमचे 3 दिवस तुम्हाला दिलेले आहेत 8 ऑक्टोबर पासून ते 10 ऑक्टोबर पर्यंत. या 3 दिवसांमध्ये तुम्हाला फार्मसीचा कॅपराउंड 2 चा फॉर्म हा तुम्हाला भरायचा आहे. ठीक आहे, जर तुम्ही 10 ऑक्टोबर पर्यंत ऑप्शन फॉर्म नाही भरलात तर त्याच्यानंतर ही डेट निघून जाईल, तुम्ही परत कॅपराउंड 2 साठी अप्लाय करू शकणार नाहीत. तर त्याच्यामुळे कॅपराउंड 2 ला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 8 ऑक्टोबर पासून ते 10 ऑक्टोबर हे 3 दिवस दिलेत. ह्या 3 दिवसांमध्ये तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलअप करू शकता. आता कॅपराउंड 2 चे ना काही रूल्स आहेत. नक्की काय रूल्स आहेत तर ते आपण इथे बघूया. तर जर तुम्हाला माहिती असेल की कॅपराउंड 1 मध्ये आपले काय रूल्स होते की जर आपल्याला सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं तर आपलं ते कॉलेज ऑटो फ्रीज होईल. बट कॅपराउंड 2 साठी आता थोडं वेगळा रूल आहे. कॅपराउंड 2 साठी असं आहे की जर तुम्हाला पहिल्या 3 प्रेफरन्सेसपैकी कॉलेज मिळालं, जर तुम्ही जे पण पहिले 3 प्रेफरन्सेस ठेवाल, जर तुम्हाला त्यापैकी कॉलेज मिळालं तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होईल. एकदा तुमचं कॉलेज ऑटो फ्रीज झालं तर त्याच्यानंतर तुम्ही ऑप्शन चेंज नाही करू शकणार. तुम्ही पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल नसणार आहात. तुम्हाला सिम्पली काय करावं लागेल, तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी भरावी लागेल. जर तुम्ही ऑलरेडी कॅपराउंड 1च्या वेळी भरली असेल तर परत तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची गरज नाही. जस्ट तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन सिक्युअर करायचं आहे. सो ऑटो फ्रीज झाल्यानंतर तुमचे ऑप्शन्स हे ऑटोमॅटिकली लॉक्ड होऊन जातील. आता पहिले 3 प्रेफरन्सेस म्हणजेच काय की जर तुम्ही आता ही कॉलेज लिस्ट अपलोड केली असेल, मी एक एक्झाम्पल देतोय, जर तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये 9 कॉलेजेस टाकले असतील तर 9 कॉलेजेसपैकी जे पण तुम्ही पहिल्या 3 प्रेफरन्सेसमध्ये कॉलेजेस ठेवाल, जर तुम्हाला ह्यापैकी कोणतंही कॉलेज मिळालं, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला KM कुंदनी मिळालं, जर तुम्हाला बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी मिळालं किंवा जर तुम्हाला ICT मिळालं, ह्या 3 कॉलेजपैकी कुठलंही कॉलेज मिळालं तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकणार नाही. सो त्याच्यामुळे पहिले 3 प्रेफरन्सेसमध्ये असेच कॉलेजेस ठेवा जे कॉलेजेस तुम्हाला मिळणारच नाहीत, जे कॉलेजेस तुम्हाला लागणारच नाहीत. कारण की जर तुम्हाला ते कॉलेज मिळालं तर ते तुमचं ऑटो फ्रीज होईल. तर त्याच्यामुळे पहिले 3 प्रेफरन्सेस असेच ठेवा की जे कॉलेज तुम्हाला मिळणार नाहीत. म्हणजेच काय की सिम्पली जर तुम्हाला ते कॉलेज नाही मिळाले तर तुमचं ऑटो फ्रीज हे अवॉइड होईल. तर ऑटो फ्रीज अवॉइड करण्यासाठी ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता. आता ह्याच्यानंतर ना काही मुलांचे प्रश्न असतात की दादा कॅपराउंड 2 च्या ऑप्शन फॉर्ममध्ये अजून काही वेगळं आहे का. तर हो, कॅपराउंड 2 च्या ऑप्शन फॉर्ममध्ये थोडे काही वेगळे स्टेप्स आहेत. लक्षात घ्या की कॅपराउंड 1 मध्ये फॉर एक्झाम्पल कॅपराउंड 1 मध्ये तुम्हाला 7 प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं होतं. ओके, 7 प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं होतं. तुमच्याकडे 2 ऑप्शन्स होते की ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की तुम्हाला बेटरमेंटला जायचं आहे. हे तुमच्याकडे 2 ऑप्शन्स होते. तुम्ही काय चूज केलं की तुम्हाला बेटरमेंटला जायचं आहे. तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी पे केली, सेल्फ व्हेरिफिकेशन केलं आणि तुम्ही बेटरमेंटसाठी चूज केलं. आता बेटरमेंट केल्यानंतर कॅपराउंड 2 मध्ये काय होईल माहिती आहे, कॅपराउंड 2 चा ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला एक विचारलं जाईल की वुड यू लाईक टू इम्पोर्ट ऑप्शन्स फिल्ड बाय यू इन कॅपराउंड 1. म्हणजेच काय की कॅपराउंड 1 मध्ये जे पण तुम्ही ऑप्शन्स फिलअप केले होते, जी पण तुम्ही लिस्ट फिलअप केली होती, ती आहे तशी लिस्ट तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये इम्पोर्ट करायची आहे का, म्हणजे कॉपी पेस्ट करायची आहे का. कॅपराउंड 1 मध्ये जी पण तुम्ही लिस्ट अपलोड केली होती तीच आहे तशी लिस्ट तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये अपलोड करायची आहे का, हा तुम्हाला सगळ्यात पहिले प्रश्न विचारला जाईल. जर तुम्ही ह्या इथे येस टिक केलं तर त्याच्यानंतर जशी तुमची कॅपराउंड 1 ची लिस्ट आहे तशी तुमची कॅपराउंड 2 मध्ये इम्पोर्ट होईल. आणि जर तुम्ही ह्यात नो वर क्लिक केलं तर तुम्हाला कॅपराउंड 2 साठी एक नवीन लिस्ट बनवायला तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की जर तुम्ही कॅपराउंड 1 ची लिस्ट एकदम परफेक्टली अपलोड केली असेल, कॅपराउंड 1 च्या लिस्टमध्ये काही पण तुम्ही मिस्टेक वगैरे नसतील केले, तर त्या केसमध्ये तुम्ही डायरेक्टली ह्या इथे येसवर क्लिक करा. तुम्ही कॅपराउंड 1 ची आहे तशी लिस्ट कॅपराउंड 2 मध्ये इम्पोर्ट करा. आता एकदा तुम्ही लिस्ट इम्पोर्ट केली ना तर त्याच्यानंतर कसं होईल की जर तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये 7 प्रेफरन्सचं कॉलेज लागलं असेल, म्हणजे 7व्या प्रेफरन्स नंबरचं तुम्हाला विवेकानंद जर तुम्ही 7व्या प्रेफरन्सचा ठेवलं, जर तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये हे कॉलेज लागलं असेल आणि जर तुम्ही ह्या इथे इम्पोर्ट येस असे इम्पोर्टवर क्लिक केलं की हा मला कॅपराउंड 1 ची लिस्ट आहे तशी इम्पोर्ट करायची, तर त्या केसमध्ये कॅपराउंड 2 मध्ये तुमची एक अशी काही लिस्ट आहे ती इम्पोर्ट होईल. ह्या इथे तुम्ही नोटीस करू शकता की ह्या इथे फक्त 6च प्रेफरन्सेस आली आहेत. आपण कॅपराउंड 1 मध्ये किती प्रेफरन्सेस टाकले होते, आपण टोटल 9 प्रेफरन्स टाकले होते, बट कॅपराउंड 2 च्या लिस्टमध्ये ह्या इथे फक्त 6 प्रेफरन्सेस आले. असं का झालंय, कारण की जे पण कॉलेज तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये मिळालं ते कॉलेज तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये दिसणार नाही. म्हणजेच काय की तुम्ही इथे नोटीस करू शकता की कॅपराउंड 1 मध्ये आपल्याला विवेकानंद कॉलेज मिळालं होतं,
तर कॅपराऊंड 2 मध्ये ते कॉलेज आपल्याला ह्या इथे दिसत नाहीये. त्यासोबत विवेकानंदच्या खालचे जे पण काही कॉलेजेस आहेत तर हे पण कॉलेजेस तुम्हाला कॅपराऊंड 2 मध्ये दिसत नाहीत. सो त्याच्यामुळे असंच तुमचं होणार आहे की कॅपराऊंड 2चं ऑप्शन फॉर्म भरताना जे पण कॉलेज तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये मिळाले हे कॉलेज तुम्हाला दिसणार नाही. ती सीट तुमची रिझर्वड असेल. जर तुम्ही तिथे सीट ॲक्सेप्टन्स फी वगैरे पे केली असेल तर कॅपराऊंड 1ची सीट तुमच्यासाठी रिझर्वड असणार आहे. बट कॅपराऊंड 1चं कॉलेज हे परत तुम्हाला कॅपराऊंड 2 मध्ये विजिबल होणार नाही. त्यासोबत कॅपराऊंड 1 जे कॉलेज तुम्हाला मिळाले त्याच्या खालचे जेवढे पण कॉलेजेस होते हे पण कॉलेजेस तुमचे रिमूव्ह केले जातील. जे कॉलेज तुम्हाला मिळालं होतं त्याच्यापेक्षा वरती जेवढे कॉलेजेस होते तेवढेच कॉलेजेस तुम्हाला कॅपराऊंड 2च्या लिस्टमध्ये ह्या इथे विजिबल होणार आहेत. आता ह्या इथे अजून एक तुम्हाला ऑप्शन दिला जातो की जर तुम्हाला कॅपराऊंड 2च्या लिस्टमध्ये अजून काही चेंजेस करायचे असतील, म्हणजे ठीक आहे तुम्ही ह्या इथे लिस्ट इम्पोर्ट केलीत, ह्या इथे सगळी तुम्ही ही लिस्ट इम्पोर्ट केलीत. आता जर तुम्हाला ह्या लिस्टमध्ये काही चेंजेस करायचे असतील, जर तुम्हाला ह्याच्यामधले एखाद 2 कॉलेज काढायचे असतील, जर तुम्हाला हे कॉलेज रिमूव्ह करायचं असेल, ह्याच्या जागी तुम्हाला दुसरं कुठलं कॉलेज ॲड करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. म्हणजे तुम्ही फुल्ली तुमची कॅपराऊंड 2ची लिस्ट ही तुम्ही एडिट करू शकता. जरी तुम्ही लिस्ट ही इम्पोर्ट करत असाल तरी पण तुम्ही पूर्णपणे तुमची लिस्ट ही एडिट करू शकता. तुम्ही ऑप्शन्स डिलीट करू शकता, नवीन ऑप्शन्स तुम्ही ॲड करू शकता. फुल्ली तुम्हाला कस्टमाइज करायचे तर तुम्ही कॉलेज लिस्ट पूर्ण तुम्ही कस्टमाइज करू शकता. सो काही टेन्शन घेऊ नका, एकदम सिंपल आहे. जस्ट तुम्हाला हेच लक्षात घ्यायचं आहे की जे कॉलेज आपल्याला मिळालं आहे कॅपराऊंड 1 मध्ये ते कॉलेज कॅपराऊंड 2 मध्ये दिसणार नाही. ते कॉलेज एकदम शेवटला ॲड झालेलं असेल. जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म प्रिंट कराल तर त्यावेळी तुम्हाला तो ऑप्शन दिसेल की जे कॉलेज तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये मिळाले ते कॉलेज एकदम शेवटला ॲड झालेलं असेल. आणि त्याच्यानंतर जे पण त्याच्यापेक्षा खालचे कॉलेजेस आहेत ते पण कॉलेजेस तुम्हाला कॅपराऊंड 2च्या लिस्टमध्ये दिसणार नाहीत. जर तुम्हाला आता भरपूर मुलं काय बोलतात की दादा कॅपराऊंड 1 मध्ये ना माझी एक मिस्टेक झाली होती, मला एक कॉलेज मिळालं आहे, फॉर एक्झाम्पल मला 7व्या नंबरचं कॉलेज मिळालं आहे, बट मला 8व्या नंबरचं कॉलेज आता मला पाहिजे, मला 8व्या नंबरचं कॉलेज कॅपराऊंड 2च्या लिस्टमध्ये ॲड करायचं आहे, तर ते मी ॲड करू शकतो का? तर हो, तुम्ही ते ॲड करू शकता. म्हणजे जरी तुम्ही आता कॅपराऊंड 2साठी लिस्ट पूर्ण इम्पोर्ट केलीत तर त्या केसमध्ये तुम्ही ते बघू शकता की आपल्याला 8व्या नंबरचं कॉलेज हे ते विजिबल नाही आहे, हे कॉलेज रिमूव्ह झालेलं आहे, तर तुम्ही मॅन्युअली ते कॉलेज ॲड करू शकता. तुम्ही येथे 8व्या नंबरचं कॉलेज मॅन्युअली ॲड करू शकता. जर तुम्हाला ह्याच्यावरती प्रेफरन्स द्यायचा असेल तर तुम्ही ते करू शकता, म्हणजे पुढं तुम्ही एडिट करू शकता. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. बाकी एवढेच चेंजेस आहेत कॅपराऊंड 2च्या ऑप्शन फॉर्मसाठी, अजून काही रॉकेट सायन्स नाही आहे. जसं तुम्ही कॅपराऊंड 1चा ऑप्शन फॉर्म भरला होता तसंच तुम्हाला कॅपराऊंड 2चा सुद्धा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. इंटरफेस पण सेम असणार आहे, काही पण एकदम डिफरन्स नाही आहे. सो जर तुम्ही माझी कॅपराऊंड 1ची ऑप्शन फॉर्म फिलिंगची व्हिडिओ बघून तुम्ही फॉर्म भरलात तरी पण मोर दॅन इनफ आहे. तुम्ही ती स्टेप माहिती, म्हणजे तुम्ही जर फॉर्म भरले असतील तर तुम्हाला सगळं माहिती असेल, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. कॅपराऊंड 1साठी जशी तुम्ही लिस्ट अपलोड केली होती तशी लिस्ट तुम्ही कॅपराऊंड 2साठी अपलोड करू शकता, म्हणजे तशीच तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंग करू शकता. सो गाइज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आता ह्या 3 दिवसांमध्ये म्हणजे 8 ऑक्टोबरपासून ते 10 ऑक्टोबरपर्यंत ह्या 3 दिवसांमध्ये तुम्ही ऑप्शन फॉर्म तुम्ही भरून घ्या. आणि जर तुम्हाला काही पण प्रॉब्लेम येत असेल, काही पण तुमचे डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मी तुम्हाला इंस्टाग्रामची ID प्रोव्हाइड केली आहे. त्या इंस्टाग्रामच्या IDवर तुम्ही मला फॉलो करून तुमचे डाऊट्स मला विचारू शकता. मी नक्की ट्राय करीन तुमच्या डाऊट्सचे सगळे आन्सर्स करण्यासाठी. ऑल्सो मी त्या इंस्टाग्रामच्या IDवर मी काही अपडेट आले तर मी तुम्हाला स्टोरी टाकून सुद्धा अपडेट प्रोव्हाइड करणार आहे. सो त्यामुळे टेन्शन घेऊ नका, मला इंस्टाग्रामच्या IDवर फॉलो करून ठेवा. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड.